मला शुगर होती आणि मालपानी डॉक्टरकडे नांदेडला मी 3 महिन्याला जात होतो. 200 पर्यंत राहायची. ज्या दिवसपासून मी अमृत प्लस आणि डायबिटीजचं प्रोडक्ट घ्यायला सकाळ संध्याकाळ जेवण केल्यानंतर सुरुवात केली तर अतिशय छान रिझल्ट आले. त्याचा रिपोर्ट सुद्धा माझ्यासोबत आहे. 186 वर आता माझं शुगर आलेलं आहे. म्हणजे शुगर अमृत प्लस आहे. आणि काल परवा पुन्हा नंतर मी थोडंसं एक चेंज केलं की माझे पोटरे जास्त दुखत होत्या थंडीमुळं, नसा अशा आखडल्यासारख्या होत होते. तर मी सिबक्सॉन चालू केलं तर सिबक्सॉनचे सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आले मला. माझ्या पूर्ण पोटऱ्याचे जे नसा असतात रात्रीला कधी सकाळी सकाळी आखडायच्या, पूर्ण उभं राहता येत नसेल काय असं, त्या सिबक्सॉननं माझं खूप चांगल्या पद्धतीनं कमी झालं. त्यामुळे या दोन्ही प्रोडक्टची मला चांगले रिझल्ट आले. त्या 2-3 दिवसामध्ये मुलाचं डायजेशन बिघडलं होतं, त्याला उलट्या होत होत्या आणि पोट असं डम झालं. तर मी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं मला माहित होतं की हे अमृत प्लस त्यांना दिलं तर त्या लगेच 10-15 मिनिटांमध्ये त्याला आराम पडला. त्याच्यानंतर ऍसिडिटी वाढल्यानंतर मी दुसऱ्या 1-2 माणसाला दिलं, त्याचे बी चांगले रिझल्ट आले. पाण्यात टाकून देण्याऐवजी मी डायरेक्टच त्यांना एक झाकण याचं जे आहे काढून त्यांना दिलं तर कसं पोट डम असलं किंवा पूर्णाच्या पोळ्या वगैरे खाल्लेले लोक असले अशा लोकांचं झालेलं होतं पोट डम, तर त्याच्यासाठी सुद्धा हे अमृत प्लस अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत. आणि मिसेससाठी आर्थो केअर वापरत आहे. टोंगळ्याचे झुजलेले आहेत टोंगळे म्हणजे गादी, तर त्याच्यामुळे ते अमृत प्लस आणि माझ्यासोबत ते आर्थो घेत आहेत तर त्यांना थोडा बरा आराम पडलेला आहे. ते खूप झिजला असल्यामुळे तर पेन किलर घ्यायला आवडत होत्या 8 दिवसाला 15 दिवसाला कंटिन्यू. आता पेन किलर थांबवल्या आणि ते आर्थो आणि अमृत प्लस घेतो. अतिशय चांगले रिझल्ट आले आम्हाला. धन्यवाद. आता